नांदेडमध्ये पाळीव प्राण्यांवर बिबट्याचे हल्ले. सांगली जिल्ह्यात बिबट्याचा धुमाकूळ सुरूच आहे. वाळवा तालुक्यातील कापूसखेड या ठिकाणी 3 पाळीव कुत्र्यांवर बिबट्यानं हल्ला करून त्यांना ठार केल्याची घटना घडली आहे. दरम्यान यापैकी एका कुत्र्यावर केलेल्या हल्ल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. कापूसखेड या ठिकाणी राहणारे सर्जेराव पाटील यांनी त्यांचा पाळीव कुत्रा घराबाहेर खाटेला बांधला होता. रात्रीच्या सुमारास बिबट्यानं त्या कुत्र्यावर झडप घातली. त्यानंतर बिबट्यानं कुत्र्याला लोखंडी खाटेसह फरफटतच नेलं. कुत्र्याचा केकाटण्याचा आवाज ऐकून पाटील कुटुंबीय बाहेर आलं. त्यावेळेस त्यांच्या कुत्र्यावर बिबट्यानं हल्ला केल्याचं निदर्शनास आलं. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय. दरम्यान त्याच बिबट्यानं त्या परिसरात असणाऱ्या अन्य 2 पाळीव कुत्र्यांवरही हल्ला करून त्यांना ठार केल्याचा प्रकार समोर आलाय. सांगली जिल्ह्यात अनेक ठिकाणी बिबट्याचा वावर दिसून येत आहे. नुकतेच कडेगाव तालुक्यातील देवराष्ट्रे इथे एकाच ठिकाणी 4 बिबटे दिसून आले होते. आता वाळवा तालुक्यातील कापूसखेड येथे कुत्र्यांवर बिबट्यानं हल्ला केल्यानं शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे. त्यामुळे बिबट्यांचा तातडीनं बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांकडून वन विभागाला केली जात आहे. लोकनायक न्यूज